पुनर्विकास अदानीच्या माध्यमातून जो होतोय त्याला तुमचा विरोध आहे, काँग्रेसचा त्याला विरोध आहे. पंतप्रधानांचा मित्र म्हणून अनेकदा तुम्ही भूमिका मांडताना ती भूमिका व्यक्त केलेली आहे. अशात शरद पवार हे सुद्धा अदानींचे मित्र आहेत. गेल्या 10 दिवसात शरद पवारांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी 2 वेळास बैठका झालेल्या आहेत आणि असं म्हटलं जातं की या बैठकीवेळेस अदानी समूहाचे अधिकारीही उपस्थित होते. तर अशा वेळेस महाविकास आघाडीत 2 पक्ष अदानींना विरोध करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला पवार हे अदानींच्या बाजूने असल्याचं याच्यावरती माझी भूमिका स्पष्ट आहे, शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. अदानी कोणाचे मित्र, अदानी कोणाचे शत्रू? अदानी काय माझे शत्रू नाही आहेत, पण जो मुंबईचा शत्रू तो माझा शत्रू. त्याच्यामुळे जो कोणी मुंबईची विल्हेवाट लावायला येत असेल त्याला मी मुंबईची विल्हेवाट लावू देणार नाही. तो कोणाचाही मित्र असू दे, कोणाचाही शत्रू असू दे, जो मुंबईचा शत्रू तो मुंबईकरांचा शत्रू. आणि मला नाही वाटत पवारसाहेब सुद्धा मुंबईची वाट लावायला देतील. पण त्याच्याबद्दल त्यांनी स्पष्ट काही सांगितलेलं नाही आहे. आणि माझी भूमिका आता गेल्या वेळेला संजय राऊत यांनी सुद्धा सामन्यातनं रोखठोक लिहिलेलं आहे. आमची भूमिका रोखठोक असते. एक मिनिट तुम्ही जो प्रश्न केला, सरकार आल्यानंतर सुद्धा टेंडरच्या बाहेरच्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही होऊ देणार नाही. आणि जर त्या टेंडरच्या अंतर्गत असलेल्या अटी तटी काय असतील त्याच्यात अदानींना हे जमत नसेल तर अदानींनी सांगावं की मला जमत नाही, नव्याने टेंडर मागवा आणि त्याचा विकास करा. परत एकदा सांगतो, धारावीचा विकास झाला पाहिजे. धारावीच्या विकासाच्या आड आम्ही नाही. धारावीकरांना त्यांच्या उद्योगांसह तिथल्या तिथे घरे मिळालंच पाहिजे. त्यांच्यावरती अपात्रतेचा शिक्का मारून जर तुम्ही मिठागरात टाकणार असाल, जर तुम्ही कुर्ला मदर डेअरीत टाकणार असाल, दहिसर मुलुंड इकडे तिकडे फेकून देणार असाल, पुन्हा तिकडे नवीन झोपडपट्टी करून त्याचा TDR काढून सगळं आता मिठागराचं जागा कधी वापरत आलेली नाही, या माध्यमातून मिठागराची जागासुद्धा अडाणीला टाकताय. मग अडाणींचे जे काही भूखंड आहेत, मग अगदी बांद्रा रेक्लेमेशनचा भूखंड त्यांना दिलेला आहे, विमानतळाचा मोठा भूखंड त्यांच्याकडे आहे. तर ट्रान्झिट कॅम्प बांधायचे असतील तर तिकडे का नाही बांधत? यावर एकमत होईल नाही, ते त्यांचा प्रश्न. मी सांगतोय नाही, माझी भूमिका ही स्पष्ट आहे. धारावीचा विकास झाला पाहिजे. धारावीकरांना तिथल्या तिथे घर मिळालं पाहिजे आणि धारावीच्या माध्यमातून मुंबईची विल्हेवाट मी लावायला देणार नाही. बाकीच्याचं कोणाचे मत असतील ते त्यांच्याकडे, माझं मत हे ठाम आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.